नमस्कार, मी आहे कांचन. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की चार माणसांना धरून चालायचं. पण तेच चार माणसं आपल्याला धरून चालतात का? जेव्हा आपल्या घरच्यांवर अडचण यायला हेच चार माणसं चपलीसकट पाय आपल्याला ठेवून पुढे जातात. मग काय फायदा त्या चार माणसं असण्याचा? घरी आलेल्या पाहुण्यांना देवासारखं वागवायचं असतं आपल्या लहानपणापासून शिकवलं जातं. पण ते चार माणसं आपल्या आई-बाबांना त्यांच्या गरिबीवरून पाठीमागे लोकांपाशी नाव ठेवतात. आपलं पोरगं पोरगी बाहेर जर कुठे फिरायला गेलं तर सगळ्यात जास्त यांची जळती. ठीक आहे, जळती ती त्यांचं कामच असतं. पण ते त्यांच्या पोटात एवढं दुखतं की आपण 4 दिवस फिरायला गेलो तर 4 वेळा सकाळ संध्याकाळ अलार्म लावल्यासारखं घरी फोन करून सांगता. पोरांनी पोरींनी वर्षभर कसा अभ्यास केला, मेचं शिळं फाकं खाऊन कसे दिवस काढले, हे विचारण्यापेक्षा रिझल्ट कधी आणि रिझल्ट कसा लागला ते विचारता. बाप पोरीच्या पोराच्या लग्नासाठी त्याची आयुष्यभराची कमाई घालतो आणि हे चार लोक खाऊन पिऊन ढेर फुकून घरी येतील आणि म्हणतील का वरण भातच चालणे होता. लोक जरी कमी असले तर बोलणार काय, त्याच्या लग्नाला कुत्र पण नव्हतं. पोराचं कॉलेज होऊन घरी राहिलं तर हेच चार लोक 4 वेळा घरी येतील आणि विचारतील की लागला का नाही कामाला. धड त्या चार लोकांच्या पोरांना एबीसीडी का वाचता येणार. जरी तो जॉबला लागला तर म्हणणार काय खरंय त्या जॉबचं, उद्या देतील घरी काढून. राहायला आणि खायला तरी परवडतं का? असे असतं चार विचारांचे चार लोक.